श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आपण अधिक मासामध्ये श्रीयंत्रावर तुम्हाला मी एक सेवा सांगणार आहे। तर ही सेवा मी सुद्धा करत असते, पण ह्या अधिक मासामध्ये तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे। तर श्रीयंत्रावरची ही सेवा आहे। श्रीयंत्र म्हणजे आपले साक्षात विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा आसन आहे। म्हणून ह्या श्रीयंत्रावर तुम्हाला गळती लावून तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र ह्या मंत्रांचं तुम्हाला पठण करून श्रीयंत्रावर अभिषेक घ्यायचा आहे आणि श्रीसूक्ताचं 16 वेळेस पठण करायचं आहे। तर श्रीसूक्ताचं 16 वेळेस पठण तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकदा घ्यायचं आहे। अशी ही श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेकयुक्त सेवा घ्यायची आहे। नंतरून तुम्हाला या श्रीयंत्रावर तुम्हाला बाहेर काढून ते स्वच्छ पुसवायचे आहे। ते स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरात त्याची स्थापना करायची आहे, किंवा तुम्ही चौरंगावर सुद्धा ते स्थापना ठेवू शकता। महिनाभर तुम्हाला जर सेवा करायची आहे श्रीयंत्रावर, ते चौरंगावर तुम्ही त्याची स्थापना करून कुंकुमार्चन करायचे आहे। अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चनची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर पहिले सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो नमः असं म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। नंतरून तुम्हाला नवार्णव मंत्र घ्यायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विष्चे नमो नमः असं म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। नंतरून लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि कमलात्मक मंत्राला फक्त तुम्हाला श्रीसूक्त घेताना तुम्हाला हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदोम आवह। श्री स्वामी समर्थ। ओम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः नमो नमः असं तुम्हाला श्रीसूक्ताला हा कमलात्मक मंत्र संपुट लावून घ्यायचा आहे। नंतरून फलश्रुती म्हणून तुम्हाला हात जोडून तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे। नंतरून तुम्हाला आपलं ललिता सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनामाचं पण कुंकुमार्चन करायचं आहे। ध्यानपर्यंत वाचून घ्यायचं आहे। नंतरून प्रत्येक श्लोकाला तुम्हाला ललिता सहस्रनामाचं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। नमो नमः प्रत्येक श्लोकाला तुम्हाला म्हणायचं आहे। तर ही आई भगवतीची सेवा अशी पूर्ण होते। नंतरून नित्य सेवा नंतरून दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे आपला, त्यामधील तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे, आईची क्षमा मागायची आहे। मग नंतरून क्षमा प्रार्थना म्हणून झाल्यानंतर तुम्हाला देवीची आपल्या कुलस्वामिनीची आरती करून घ्यायची आहे। आरती तर सर्वांना माहीतच असते, दुर्गे दुर्गट भारी। त्यानंतर आपली महालक्ष्मीची घ्यायची, कुरवर गुरुवासिनी सुरवरमणी माता ही आरती आहे। ही आरती पण तुम्हाला घ्यायची आहे। अशी ही श्रीयंत्रावर तुम्हाला अधिक मासात ही सेवा तुम्ही अशी रुजू करू शकता, किंवा 40 दिवसांची ही सेवा आहे। तर ही सेवा सुद्धा तुम्ही रुजू करू शकता। मंगळवार शुक्रवारी तुम्ही करू शकता, पौर्णिमेला तुम्ही करू शकता। तर ह्या पद्धतीने तुम्ही सेवा करून पहा, तुम्हाला हा नक्की लाभ होईल। त्यामुळे मी हा माझा अनुभव सांगत आहे। चुकीच्या पद्धतीने सेवा करू नका, शॉर्टकटमध्ये जाऊ नका, फक्त श्रीसूक्त घेऊ नका, किंवा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही जर करत नसाल, कुंकुमार्चन झालं तर ती सेवा तुम्हाला फळ देणार नाही। तर पहिले तुम्ही अभिषेक करून घ्या, कुंकुमार्चनची सेवा नंतरून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई साहेबांना आपल्या कुंकुमार्चनचा मान सन्मान द्या, कारण प्रत्येक महिलेला हा अधिकार आहे आपल्याला की आपण आपल्या आई साहेबांना, आपल्या आईला आपण कुंकवाचा मान सन्मान, हळदी कुंकवाचा मान सन्मान हा कायम दिला पाहिजे। कायम आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीच्या टाकावर असो किंवा श्रीयंत्रावर असो हा कुंकुमार्चनचा मान सन्मान दिला पाहिजे। तर मी ज्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही अधिक मासात कुंकुमार्चनची आणि अभिषेकयुक्त कुंकुमार्चनची सेवा तुम्ही नक्की करा म्हणजे नक्की करा। तर ही मी अत्यंत कळकळीने हे सांगत आहे, तेव्हाच तुम्हाला ह्या सेवेचा लाभ भेटेल। तर तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की आम्ही केली की काय। तर मला कसं कळणार ना की तुम्ही करत आहात की नाही करत आहात। तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।